फॉर्मल इंट्रोडक्शन जी आता लहान मुलं तुम्हाला दिसली ना, एक एक वन बाय वन सगळ्यांची ओळख होतो. अयान दरेकर लहान समस्याचं काम केलंय. अयान छान बोलतो सुद्धा ना. नमस्ते, मी अयान दरेकर. मी या मूवीमध्ये छोट्या समर्थाची भूमिका केली आहे आणि मोठ्या समर्थाची भूमिका भूषण दादाने केली आहे. माझ्या वडिलांचा रोल पुष्कराज दादाने केला आहे आणि माझ्या आईचा रोल शर्वरी जमिनी साईने केला आहे. समर्थ रामस्वामी यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सर्वांनी या छोटासा म्हणजे प्रयत्न केला आहे. म्हणून तुम्ही 14 ऑगस्ट नक्की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. चित्रपटामध्ये छान गुटगुटीत मुलगा तुम्हाला दिसलाय, जो खीरचा प्रसाद जाम खातो, जो की आज पण खाणार आहे. श्रीजय देशपांडे त्यासाठी जोरदार ताली. हाय, माझं नाव श्रीजय देशपांडे आणि मी याच्यामध्ये छोट्या ओपूची भूमिका केली आहे आणि मोठ्या ओपूची हार्दिक जोशी म्हणजे राणादा यांनी केलेली आहे. आणि अजून काही नाही, फक्त एवढंच केलं. माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता चांगला मूवीमध्ये असा एकदम, कारण की मी पहिली मूवी केली त्याच्यामध्ये एवढं खेळीमेळीचं वातावरण नव्हतं आणि योगेश दादाने एकदम सगळं वातावरण एकदम बदललं आणि खूप मजा आली. आणि बाकीच्या ॲक्टरसोबत पण काम करायला खूप मजा आली. नंतर ज्या छोट्या मुलीची आपण भूमिका बघितली, अभिज्ञा माथवड, तिलाही मी बोलवतो. नमस्कार, माझं नाव अभिज्ञा अक्षय माथवड. मी 7 वर्षाची आहे. मला समर्थ चित्रपटाने मला खूप काही शिकवलं. कसं बोलायचं, कसं वागायचं हे मला योगेश दादाने शिकवलं. आणि मला 2 छान मित्र सुद्धा मिळाले, आयन आणि श्रीजय दादा. खूप छान वाटलं आणि आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि पुढे जाऊन खूप सारे पिक्चर करायचे. हो, सकाळी रोज स्कूलला जाताना मुख्य नाव ऐकते. जय जय रघुवीर समर्थ. थँक्यू. आणि ज्या उत्तम पद्धतीने तुम्हाला हे सगळं चित्रीकरण टीजर आणि गाण्यांमधून दिसतंय, आम्ही शेड्यूल कोकण, पुणे, मुंबई, सज्जनगड अशा 3-4 ठिकाणी केलं, ज्यासाठी पूर्ण श्रेय त्याचं द्यायला पाहिजे म्हणजे अतिथ नाईक आमचे छायाचित्रकार. अतिथ नाईक यांनी अपार कष्ट करून सगळेच फिल्मला सगळेच जण करतात. या फिल्मला विशेष अतिथचं नाव असं आहे की फिल्ममध्ये आपल्याला 2010चा काळ पण दिसतो आणि 2025चा काळही दिसतो. या दोन्हीमध्ये तुम्हाला व्हिज्युअली पण तो डिफरन्स दिसला पाहिजे. कॅमेराच्या फिल्टर्समधनं, लाइटिंगमधनं, मेकमधनं सुद्धा. तर ते सगळं काम अतिथनी खूप चोख केलं. अतिथ नाईक यांना आपण सगळेच जण ओळखतो. जर आपण यशराज आणि करण जोहरचे चित्रपट बघत असू, आपल्याला अतिथ नाईक नवीन नाही, त्यांना आपण चाइल्ड आर्टिस्ट म्हणून कल हो न हो या चित्रपटात प्रीती जिंटाचे लहान भाऊ म्हणून बघितलेलं आहे. एक छान गुटगुटीत मुलगा होता, चष्मा घातलेला. तो हा आता इंग्रजाळलेला हिरो करणार आहे. हो, अब्राकडाब्रामध्ये लीड हिरो पण होता. सो अतिथ आता ऍक्टर टर्न डीओपी आहे, त्यामुळे अतिथचं विशेष कौतुक. त्याच्याबद्दलची वेगळी स्टोरी होऊ शकते असं त्याचं करिअर आहे आणि US मधनं छान शिकून आलेला आहे तो. आणि या चित्रपटा माध्यमातून
आपण त्याचं छायाचित्रण बघणार आहोत, अनुभव करणार आहोत. बाळासाहेब स्वामी यांनी तर मी अतिथला एक दोन शब्द तुमच्याशी बोलण्याची विनंती करेन. हाय, नमस्कार. कधी आपण फिल्म शूट करताना आपण त्यांचं कॅरेक्टर डेप्थ आणि इमोशन आणि त्यांची प्लेसमेंट हे स्टोरी बरोबर जायला पाहिजे आणि व्हिज्युअल्स एकसाथ जायला पाहिजे. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स इन दॅट स्पेस आणि व्हेरी ग्रेटफुल टू योगेशजी, अमोलजी, माथर सर and all the actors that kind of blended it together. So hope you'll enjoy it. तरी पण चित्रपट पूर्ण देसी आहे. आणि चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश उर्फ नमस्कार. एकतर इतक्या छान ठिकाणी, इतक्या छान वातावरणामध्ये मला वाटतं माझ्या आयुष्यात मी अनेक सिनेमांसाठी काम केलं, पण अशा वातावरणामध्ये, अशा ठिकाणी, इतक्या पवित्र वातावरणामध्ये आमच्या समर्थ चित्रपटाचं गाणं लॉन्च होतंय किंवा आपली इंटरॅक्शन होतं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण काही गोष्टी असतात ना की या अटीसाठी केला होता अभ्यास, काहीतरी चांगलं व्हावं आणि ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचावं. तर आज हा समर्थ चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज होतोय आणि तो करताना खूप मजा आली. कारण मुळात शिकायला मिळालं, मुळात एकदा भाव कळाला. मी नेहमी सांगतो की रवी सरांना पहिल्यांदा भेटलो, रवींद्र सर तुमचे, तेव्हा ते म्हणाले की योगेश, हा फक्त चित्रपट नाही, ही सेवा आहे आणि ही प्रामाणिकपणे आजच्या तरुण पिढीला अशी सेवा आपण करूयात आणि चित्रपट बघूयात. त्यामुळे हा चित्रपट एंटरटेनिंग आहे, मजा येईल तुम्हाला बघताना, की गाणी बघताना मजा येईल. ग्रेटफुल की शंकर महादेवन सर सारखे मोठे सिंगर या सिनेमाला लाभले आणि अगदी सहज या घटना घडत गेल्या. त्यामुळे या सिनेमाचा भाग होता येणार आणि या सिनेमासाठी काहीतरी आपण करतोय हे खरं तर आपल्या हातात नाही, हे करून घेतात आपल्याकडे. त्यामुळे थँक्यू सगळ्यांनाच, थँक्यू, खूप 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 थँक्यू सगळ्यांना, सगळ्या ऍक्टरमध्ये त्या सगळ्यांनी खूप विश्वास ठेवला आणि काम केलं आणि त्यामुळे चित्रपटात खूप मजा येते ही बघताना सगळ्यांनाच. मी रवी सरांना नंतर बोलण्याची विनंती करेन. सगळ्यात आधी आपण ज्या कामासाठी जमलेलो आहोत, बंध विमोचन राम हे गाणं याच पवित्र भूमीत आम्ही शूट केलं. चित्रपटामध्ये ते एका भावनिक प्रसंगाला तुम्हाला दिसणार, ज्यामध्ये सगळे जमिनी, पण ऑफकोर्स चित्रपटाची कथा आता उलगडायला नको म्हणून त्यात काही फेरबदल करून लिरिकल व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे आणि त्याचं लोकार्पण आज तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत बाळासाहेब स्वामी सज्जनगडचे संस्थानाचे अध्यक्ष यांच्या हस्ते आपण हे करणार आहोत. तर मी बाळासाहेबांना विनंती करेन की आपण इथेच बसून फक्त गाण्याचं मी उद्घाटन करतो, आपण ते बघावं असं म्हणून आपण लोकार्पण करूया. मग मागे पडद्यावर ते गाणं दिसेल. फक्त आय गेस तुम्हा मंडळीला विनंती, आपण थोडे इकडे गेलं तुम्हाला गाणं त्यांनी घातलेल्या काव्य आहे बंध विमोचन राम, चरणी त्याचा शेवट असाच आहे, चरणी वेणा झाली पूर्ण काम पूर्ण विराम. पण अशा पद्धतीने समर्थांची जी पदरचना आहे ती समर्थांच्या पुढं त्यांनी म्हटलेली आहे. त्याचा आपण उद्घाटन आज करूया. जय जय रवी. काय संयोग आहे बघा, प्लीज बसून घ्या. की एखाद्या गाण्याचं विमोचन देखील त्याच भूमीत व्हावं ज्या भूमीमध्ये हे गीत खऱ्या अर्थाने घडलं होतं. हे बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम, हे आमच्या
वेण्णा स्वामींनी दिलेलं शेवटचा अभंग आहे. वेण्णा स्वामी कोण असा प्रश्न देखील अनेकांना पडणार आणि तो स्वाभाविक आहे, कारण आमच्या समर्थ संप्रदायामध्ये हिरव्या चाफ्यासारखे आमचे वेण्णा स्वामी आहेत. सुगंध तर आहे पण दिसत नाही. वेण्णा स्वामी या एक बालविधवा संत होत्या मिरजेच्या. आजही मिरजेला त्यांचा मोठा मठ आहे. बघा, आज आपण स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी 21व्या शतकामध्ये करतो. आमच्या समर्थांनी 17व्या शतकामध्ये या बालविधवेला केवळ मिरजेचा मठपती केलं नाही, चाफळच्या राम मंदिरामध्ये तिला संपूर्ण रामदासी संप्रदायाची दीक्षा दिली, तिला मिरजेचा मठपती केलं. ही बालविधवा सर्व दृष्टीने जेव्हा आत्मसाक्षात्काराला परिपूर्ण झाली, तेव्हा एक दिवशी आपल्या या बाबाने आपल्या या लेकीला निरोप धाडला की सज्जनगडावरती जसे असाल तसे गेलं. त्याप्रमाणे आमचे वेण्णा स्वामी मिरजेवरून सज्जनगडावरती आले. समर्थांनाच माहिती होतं की आणि वेण्णा स्वामींनाच माहिती होतं की का आपल्याला बोलवले, बाकी कोणाला कळत नव्हतं. सगळ्यांनी वेण्णाला बघितल्यानंतर विचारलं, का वेण्णे अचानक हो म्हणे आज माहेरी जायला आली आहे म्हणे. माहेरी जायचंय मला, माहेरी जायचंय. एकच शब्द ते सतत बोलत होते, मला माहेरी जायचंय. लोकांना कळत नव्हतं कुठलं माहेर आता या बालविधवेला. समर्थांनी त्या आठवड्यामध्ये वेण्णा स्वामीचे जसं एक बाप आपल्या मुलीचं माहेर पण करतो ना, त्याप्रमाणे तिला सगळं काही तिचे लाड पुरवले आणि स्वतःच्या हाताने अगदी शेजारी बसून जेवायला घातलं आणि म्हणाल्या, वेण्णा स्वामी आता माहेरी जाऊ ना. पण असं कसं माहेरी जायचं, आज रामासमोर कीर्तनाला उभं राहायचंय म्हणे वेण्णा. आणि आपण ज्या रामाचं दर्शन घेतलं ना, त्याच रामाच्या मूर्तीसमोर आमचे समर्थ बसले होते. अशी संध्याकाळची वेळ होती, 4:30ची. वेण्णा स्वामी सुंदर कीर्तनाला हातामध्ये विणा घेऊन उभ्या राहिल्या, गळ्यामध्ये हार होता आणि आपल्या गुरुच्या साठी त्यांनी हा अभंग लिहिला, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. जो बंधनातून सोडवतो. कुठलं बंधन आहे? आपण सगळेजण देह म्हणजे जीव रूपाचं बंधन आपल्याला पडलेलं आहे. त्या बंधनातून जो सोडवतो तो राम. आणि तो कोणामुळे सोड कळाला? सद्गुरु कृपया ओळखीला. म्हणजे माझ्या समर्थांनी माझ्यावर कृपा केली आणि त्या रामाचं मला दर्शन झालं, तो आत्माराम मला कळाला. आणि मग भावभक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकळ ही काम. केवळ रामाची भक्ती केल्याने संसारातही सुख मिळतात आणि लौकिकामध्ये देखील मुक्तीचं सौख्य. हे जणू काही कैवल्याचं लेणं रामरायांनी दिलं आणि ते कोणामुळे घडलं? सद्गुरूच्या कृपेने घडलं. म्हणून त्या जातात, शेवटचं चरण म्हणत म्हणत समर्थांच्या चरणांजवळ जातात आणि आपल्या हातातली विणा बाजूला ठेवून समर्थांच्या चरणी साशू नयनाने डोकं टेकवतात. समर्थांनाच माहिती होतं हा क्षण काय. आणि जेव्हा त्या डोकं टेकवतात तेव्हा ते शेवटचं वाक्य म्हणतात, शरण ही वेणा आत्मा रामा पावली पूर्ण विराम. आता पुन्हा जन्म मरण नाही, आता पुन्हा येणं नाही. वेण्णा स्वामींचं चरित्र सांगायला गेलं तर खूप मोठा काळ लागेल म्हणून मी सांगत नाही. पण त्या स्त्रीने इतक्या हाल अपेष्टा सहन केल्या की त्याला तुम्हाला सांगता येणार नाही शब्द. म्हणजे इतकं की स्वतःच्या आई बापाच्या समोर समाजाने तिला विष दिलं, पण आई बाबांनी देखील थांबवलं नाही आणि ते विष ती स्वतः समर्थांच्या स्मरणामध्ये प्राशन करून गेली. तिथपर्यंत मीरेसारखी परीक्षा. म्हणजे मी तर म्हणेन की वेण्णा स्वामी या महाराष्ट्राच्या मीरा आहेत. त्यांचं अजून ओळख झाली नाही समाजाला, एवढंच हे आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही हे वेण्णा स्वामींचं चरित्र थोडक्यामध्ये चित्रपटगृहामध्ये आणले. त्यांचा हा अभंग आम्ही आणलाय आणि त्याला जी रंजकता चित्रपटामध्ये कथानकाच्या दृष्टीने दिली गेलेली आहे. हे सगळं बघत असताना तुम्ही आमच्या वेण्णा स्वामींचं देखील नाव या चरित्राच्या आधाराने लोकांपर्यंत सांगा, जेणेकरून एक स्त्री समर्पण भावनेमधून कसा आत्मउद्धार करून घेते याचं अत्यंत हे विलक्षण असं चरित्र या सज्जनगडावर याच भूमीमध्ये जिथं आपली समाधी मंदिर आहे त्याच्या जवळपास त्याच भागामध्ये ही घटना घडलेली आहे. आणि त्याच पदाला आज आपण इथं सगळ्यांच्या समोर विमोचन केलेलं आहे. हा मला वाटतं अत्यंत दुर्मिळ असा योग इथे सज्जनगडावर. जय जय रघुवीर. मी बाळासाहेबांनी विनंती केली, तुम्हाला हे गाणं कसं वाटतं हे रघुवीर सांगा. हे गाणं उत्कृष्ट आहे. त्या भावनेनं, त्या श्रद्धेनं, त्या समर्पित भावनेनं वेण्णा स्वामी रचना केली. त्या प्रभावीपणे
माझी एंट्री सगळ्यात शेवटची होती, तर समर्थांची इच्छा होती म्हणून मी या चित्रपटात आली असं मला वाटतं. आणि आतापर्यंत ज्या भूमिका मी करणार आहे, बिंदासपासून मग गायनाचा बोल असेल आणि देऊळ बंदमध्ये मी पाकिस्तानी अतिरेकी दाखवली, असं करत करत सावित्री नावाची व्यक्तिरेखा मी या चित्रपटाची केली. ती माझ्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदाच अशा पद्धतीची व्यक्तिरेखा साकारलेली आहे आणि ती करताना एक वेगळाच आनंद मला मिळाला. तर मी गाणं ऐकलं आणि इतकं सुंदर गायलेलं आहे ते, आणि ते चित्रपटात अशा ठिकाणी येतं जे तुमच्या सगळ्यांसाठी पण एक सरप्राईज असणार आहे. तर फार वेगळा असा विचार ह्या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला, पण नावावरनं खूप वेळा असं वाटू शकतं की हा चित्रपट हा फक्त प्रबोधन करायला आणि उपदेश देणारा आहे, तर असा अजिबातच नाही आहे. हा तुमचं मनोरंजनच करणारा चित्रपट आहे, पण मनोरंजनानं नकळतपणे तुमचं तो समाजाचं प्रबोधन करणारा असा हा चित्रपट आहे. आणि जो आत्ताच्या काळाची खूपच गरज आहे. म्हणजे आता आपण बघतो की आपण सगळेजण इतके बिझी झालेलो आहोत, कारण जेव्हा आपल्याला काही करायला नसतं तेव्हा आपल्यासमोर मोबाईल तरी असतो आणि इन्स्टा, फेसबुक या सगळ्या गोष्टी खरंच आपलं मन इतकं गुंतलेलं आहे सगळ्या गोष्टींमध्ये की आपल्याला नक्की मानसिक शांतता मिळाली का, हा प्रत्येकाने विचार करायची गोष्ट आहे. आणि हा चित्रपट बघितला तर तुम्हाला नक्की मानसिक शांतता मिळायला काय केलं पाहिजे, मनाच्या श्लोकांमध्ये केव्हा स्वामींनी काय सांगून ठेवले. आता आपण अगदी सोबत थेरपिस्टकडे जातो मनाची शांतता मिळवायला, पण हे मनाचे श्लोक जर खरंच तुम्ही वाचले आणि त्याचा अर्थ समजून घेतला तर थेरपिस्टकडे जायची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने नकळतपणे तुम्हाला मनोरंजन करत हा संदेश हा चित्रपट देतो आणि जो सगळ्या वयोगटातल्या म्हणून मी माणसांना सामावून घेणारा किंवा त्यांना आवडेल असा हा चित्रपट बनवलेला आहे. आणि मी ह्या चित्रपटाचा भाग झालेली मला फार मोठी गोष्ट वाटते आणि त्याबद्दल अमोलजींचे, योगेशजींचे, रवींद्रजींचे सगळ्यांचे आभार. धन्यवाद. जय श्रीराम. नमस्कार, मी पुष्कर चिरपूरकर. खरं तर हे गाणं मी पहिल्यांदा आता ऐकलं, म्हणजे आधी ऐकलं होतं पण हे बघितलं किंवा इतक्या चांगल्या इफेक्टमध्ये ऐकलं असं म्हणता येईल. आणि असं भरून आलंय, मला खरं सुचत नाही काय बोलायचं. मला या चित्रपटात काम करायच्या आधी माझी अशी परिस्थिती होती की मला काम करू नये असं वाटायला लागलं होतं, मला अभिनय जमत नाही आहे असं वाटायला लागलं होतं आणि मला वाटलं की आता थांबावं, काहीतरी वेगळं करावं. हे करत असताना हा चित्रपट आला आणि या चित्रपटातल्या भूमिकेत म्हणजे वेगळी भूमिका असं मी म्हणणार नाही, मला वेगळे भाव माझ्यातले दाखवण्याची संधी या चित्रपटाने दिली आहे. ते भाव पूर्णपणे मनापासून दाखवायचा मी प्रयत्न केला आहे आणि ते कुठल्या तरी अदृश्य शक्तीने समर्थन करून घेतलं असं मला वाटतंय. योगेश सर, अमोल ज्यांनी मला ॲक्च्युली विचारलं, रवींद्र सर, खूप आभारी आहे की मला ही संधी मिळाली. मला वाटतं की समर्थांच्या विचारांमध्ये षड्रिपू यांच्यावर मात करणं हे फार महत्त्वाचं आहे, मीपणा घालवणं फार महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की तो मीपणा बाजूला ठेवून या पुढचा प्रवास मला करता येईल, काहीतरी वेगळं मला देता येईल, माझ्याकडून घडेल अशी इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. जय जय रघुवीर समर्थ. मला खूप छान वाटलं इथे आल्यावर आणि तुम्हाला सगळ्यांना इथे स्वागत सगळ्यांचं. आपण सगळे इतर चित्रपटांसाठी आणि आधीच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी भेटलोच आहोत, त्यामुळे आपली ओळख आहे सगळ्यांचीच आहे. हा चित्रपट करताना खरंच एक काय म्हणतात मनात हे सगळे किंतु परंतु बाजूला ठेवून या चित्रपटाकडे एका सकारात्मक दृष्टिकोनाने बघायची संधी मिळाली. माझं पात्र सुमाच आहे, ही छोटी सुमा तशी मी मोठी सुमा आणि आम्ही जे कुटुंब आहे समर्थचं त्या कुटुंबाचा आम्ही कसा विभाज्य भाग होतो आणि
आणि समर्थ विचारांनी आम्ही सुद्धा आमच्या समर्थला कशी साथ देतो याबद्दलची ही जी हा जो प्रवास आहे आमचा ह्या गोष्टीला, त्याचा भाग व्हायला मला खरंच खूप छान वाटलं. मला जी संधी दिली त्याबद्दल अमोलदादा, अमोल भगत, योगेश कुलफगार आणि खरं तर माझे सगळे सहकलाकार, पडद्यामागचे कलाकार आणि तंत्रज्ञ सगळे, या सगळ्यांमुळे एक मनात शांतता, सेटवर किती धावपळ असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा वेळेला हे विचार, समर्थ विचार मनात आणून किंवा एक असा भाव मनात आणून शांतपणाचा, प्रेमाचा, तो तिथे सेटवर आणून त्यातनं अभिनय करणं हे खरंच चॅलेंजिंग होतं. पण आमच्या सगळ्या टीमने ते खूप छान शक्य केलं. अजून एक सरप्राईज असं आहे की पुष्कराज हा खरं तर आम्ही समवयीन आहोत, पण तरी सुद्धा आमच्या 2 पिढ्यांमधलं अंतर दाखवलंय. आणि ते करत असताना तो पार्ट पण खूप चॅलेंजिंग होता, जिथे मी पुष्कराजला काका म्हणते आणि समर्थचे ते वडील झाले. आणि खरंच खूप चॅलेंजिंग होतं, कारण सीन्स खूप हेवी होते, म्हणजे खूप चॅलेंजिंग फॉर एव्हरीवन. ॲक्टर्स म्हणू नका तुम्ही, DOP म्हणू नका, सगळ्यांसाठीच. आणि ते घर आणि ती कोकणातली सगळ्या आम्ही जी वाडी होती, बाळवाडी, ती खरंच अविस्मरणीय. म्हणजे परत तिथे शूटिंग करायचा चान्स मिळायला हवा. इट वॉज अमेझिंग. आणि सगळ्यांची सकारात्मक ऊर्जा समभाव तिथे बाहेर आली होती. आणि माझ्यासाठी तर शाळेत मनाचे श्लोक शिकले आहे मी, पण त्याचे अर्थ काही कधीच कोणी उलगडून सांगितले नाही. पण या चित्रपटाच्या निमित्ताने मी मनाचे श्लोक आणि त्याचं विवेचन ह्याचं म्हणजे वाचन आणि काय ऑडिओ बुक मी ऐकते आहे. आणि खरंच अवघड आहे. त्यातला एक जरी विचार आपण आपल्या आयुष्यात अंमलात आणू शकलो तरी मला वाटतंय की आपण काहीतरी अचीव करू माणूस म्हणून. थँक्यू. जसं आम्ही सगळे सांगतोय की चित्रपट हा मनोरंजन आहे आणि प्रबोधन तो नकळतपणे करतो तुम्हा सगळ्यांचं. तर पोस्टरवरती पण तुम्हाला दिसत असेल आजच्या पिढीचं, आजच्या नवयुवकाचं प्रतिनिधित्व करणारा भूषण प्रधान आपल्याला सुद्धा उठात दिसतोय. नक्की हा काय प्रकार आहे तो त्याच्याकडनं जाणून घेऊया. थँक्यू. मी समर्थ, या चित्रपटात समर्थांची भूमिका करतोय का असं प्रत्येकाला वाटत असेल, पण आपल्या सगळ्यांचे गुरुस्थानी नक्कीच समर्थ रामदास स्वामी आहेत. आणि या चित्रपटात सुद्धा त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. मी समर्थची भूमिका करतोय, तो माझ्या आई वडिलांचा समर्थ, त्यांची भूमिका करतोय. आणि या आई वडिलांचा खरंच मी समर्थ आहे का हे कुठेतरी मी शोधण्याचा प्रयत्न करतोय. कारण मला वाटतं आपण सगळेच लहान असताना पहिल्यांदा जेव्हा गणपती बाप्पा मोरया म्हणायला लागतो किंवा आरती म्हटल्यानंतर बाळ जय जय करायला लागतं ते आई वडिलांना बघून, कारण त्याच्यासाठी त्याच्या गुरुस्थानी त्याचे आई वडील असतात. म्हणूनच आपण मातृदेवो भव, पितृदेवो भव हे म्हणतो. तर तसंच समर्थसाठी सुद्धा गुरुस्थानी हे आई वडील आहेत आणि त्यामुळे पुढची गोष्ट अजून घडत जाते. त्याचबरोबर ही नातेसंबंधांची गोष्ट आहे, ही वडिलांच्या आणि मुलाच्या नात्याची सुद्धा गोष्ट आहे आणि जी हळूहळू उलगडत जाते आणि ती मनापासून मला भावली. त्याचबरोबर खूप वेगळ्या पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने समर्थ विचार हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचवतोय. आपण खूप छोटे आहोत, समर्थांना पोहोचवण्यात की आपण कोणीच नाही आहोत. समर्थ ऑलरेडी आपल्या सगळ्यांपर्यंत, आपल्या आधीच्या पिढींपर्यंत आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पण पोहोचणारच आहे. पण समर्थ विचार पोहोचतायत का याच्याकडे कुठेतरी लक्ष द्यायचं आहे आणि ते विचार पोहोचवण्याचा हा कुठेतरी प्रयत्न आहे. नक्कीच अजून भरपूर बोलणार आहे, पण विशेष करून मला या टीमचं कौतुक करावं असं वाटतंय, कारण इतकी मजा आली आहे आणि इतका चॅलेंजिंग असं एंटायर प्रोजेक्ट खूप चॅलेंजिंग होतं. कारण हा बॅलन्स मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे, जो आता पोस्टरवरती सुद्धा आपल्याला दिसतोय तोच चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. वेगवेगळ्या जोड्या असतात ज्या खूप महत्वाच्या असतात चित्रपट करत असताना. मला वाटतं DOP आणि डायरेक्टरची जोडी चांगली असणं, की एक टीम म्हणून ते दोघं व्यवस्थित त्यांचं ट्युनिंग असणं हे या चित्रपटातनं झालेलं आहे. प्रोड्युसर, को प्रोड्युसर, प्रोड्युसर EP, प्रोड्युसर डिरेक्टर, ऍक्टर डिरेक्टर, हे प्रत्येक तो इतका परफेक्ट झालाय की प्रत्येकाचा एकमेकांवरती पूर्णपणे विश्वास आहे. आणि जरी काही चॅलेंजिंग गोष्टी असतील, काही मतभेद पण झालेले अनेक वेळेला,
पण ते सुद्धा सगळ्यांचा प्रोजेक्टसाठी हा प्रोजेक्ट कसा चांगला होईल, आपला जो मेन उद्देश आहे तो कसा पोहोचवता येईल प्रेक्षकांपर्यंत, यासाठीच प्रत्येक जण झटलेले आहेत आणि म्हणूनच ते आज या सगळ्या एक एक गोष्टींमध्ये रिफ्लेक्ट होतोय, आपल्या गाण्यांमध्ये रिफ्लेक्ट होतोय. लवकरच ट्रेलर लॉन्च होणार आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला अजून पुढची गोष्ट थोडीफार कळणार आहे. कळून सुद्धा त्या पलीकडेही बऱ्याच गोष्टी आहेत. पण असं एक अत्यंत मी म्हणेन एक ऍक्टर म्हणून माझी मच्युरिटी मला दाखवते ते असं एक चॅलेंजिंग रोल माझ्याकडे मिळाला आणि ही खऱ्या अर्थाने समर्थांचीच खूप आहे. त्यामुळे मी समर्थन. थँक्यू. आणि रवी सर, तुम्हाला काही बोलायचं? मला चित्रपट करण्यामागची भूमिका पण तुमची, आणि आपण सगळेजण किती जण जाणत असतील, पण सर एक इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांची एक छोटी इंडस्ट्री आहे, व्यावसायिक आहेत. ते असून देखील रामकथाकार म्हणून ते काम करतात आणि 12 ज्योतिर्लिंगांना 8-8 दिवस रामकथेचं आयोजन करणारे ते एकमेवच असावेत. आणि त्या चित्रपटाच्या निमित्ताने आमची त्यांची ओळख झाली, परिचय झाला, घरोबा झाला. त्यांच्या घरात जाऊन आता मी मांडी घालून जेवतो सगळेजण. त्यामुळे ती रामाची कृपा म्हणायची. तर तुम्हाला काय बोलायचं वाटतंय? थँक्यू अमोल. सर्वप्रथम रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांना वंदन. त्यांनी देखील अत्यंत प्रेमाने आम्हाला या कार्याला नेहमीच प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं. या समर्थ चित्रपटाच्या विषयी माझी मनोभूमिका सांगताना मला साधारणतः 14 वर्षापूर्वी जेव्हा हे कथानक सुचलं तेव्हा असं वाटत होतं की हे कथानक कुठेतरी आपण लिहून काढावं. थोडक्यामध्ये 2-3 पानामध्ये हे कथानक लिहिलं होतं. ते कथानक का लिहावं? मी काही व्यावसायिक चित्रपट निर्माता नाही, हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि त्यातही मी पहिल्यांदा चित्रपट निर्मिती कशी होते हे प्रत्येक डिपार्टमेंट पहिल्यांदा बघितलं. कुठलाही अनुभव नसताना केवळ समर्थांच्या भरोश्यावरती या चित्रपटामध्ये मी पडायचं ठरवलं. काय अशी आतून एवढी ऊर्जा आली मला की, कारण की एक चित्रपट बनवणं, आणि तुम्हाला मराठी प्रोड्युसरचे सध्या हाल माहिती आहे की जेवढी आपण उडी मारतो त्याच्यामध्ये आपल्याला किती लोकांना हातात यश येतं हेही आपल्याला माहिती आहे. तरी देखील हा चित्रपट मी करण्याचं ठरवलं. याचं कारण समर्थांची कुठंतरी कणभर ताकणभर उतराई व्हावी हा माझ्या मनामध्ये भाव होता. जसं अमोलदादांनी सांगितलं की मी एक इंडस्ट्रियलिस्ट आहे, एक लोखंडाचा कारखाना, माझ्याकडे हेवी इक्विपमेंट्स बनतात. 97 सालापासून मी हा कारखाना चालवतोय. मी खरं तर ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा अनुग्रहित आहे, पण महाराजांच्या कृपेने माझ्या हातामध्ये दासबोध पडला, मनाचे श्लोक आले, समर्थांचा आत्माराम आला, रामनामाची गोडी लागली, रामभक्ती आली. हे सगळं समर्थ आणि ब्रह्मचैतन्याच्या कृपेने माझ्या आयुष्यात आलं. माझा इंजिनिअरिंग व्यवसाय चालवत असताना हे सगळं मी करत होतो तेव्हा स्वाभाविकपणे मला आमच्या इंडस्ट्रीमध्ये लोक विचारायचे, अरे तुला एवढा वेळ कसा मिळतो? आम्हाला तर 2 दिवस जरी कुठं गावाला जायचं म्हटलं इंडस्ट्रीमधून तरी आम्हाला जमत नाही, आणि तू 8-8, 9-9 दिवस कथेला निघून जातो. तुला फॅक्टरचं टेन्शन वाटत नाही का? किंवा तुला प्रपंचामध्ये एवढा वेळ कसा काढता येतो? तर या सगळ्या गोष्टींमध्ये मी जेव्हा स्वतःच इंट्रोस्पेक्शन केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे शिल्प समर्थ कृपेने आपल्याला अंतरंगामध्ये घडवण्याची, जी जीवनामध्ये लेट गो, आज जो सगळ्या तरुणाईला त्रास आहे, कारण की ओव्हर थिंकिंग होतं, कारण आपण गोष्टींना सोडू शकत नाही, लेट गो या मोडमध्ये जाऊ शकत नाही, प्रवाही राहू शकत नाही, आपण चिकटून राहतो. आपल्याला मॅनेजमेंट बाय डेलिगेशन करता येत नाही. आमच्या समर्थांनी मठ उभे केले, किती आग्र्यापासून ते अगदी दक्षिणेपर्यंत, पण एकाही मठाचे ते मठपती झाले नाही. तिथं माणूस तयार केला. आजच्या काळामध्ये सीईओ तयार करणं म्हणजे समर्थांनी त्या काळामध्ये महंत तयार केले. एकेका महंताला परीक्षवलं आणि त्याच्याकडे त्या मठाची सगळी जबाबदारी दिली आणि असे 1200 मठ स्थापन केले. याच्यावर मोठा कुठला मल्टीनॅशनल चालवणारा मला तरी इंडस्ट्रियलिस्ट समर्थांसारखा दिसला नाही, जो व्यवस्थापन एवढं उत्तम करू शकतो, त्याचबरोबर रामभक्ती करू शकतो. म्हणजे समर्थांनी काय शिकवलं की जीवनामध्ये लोक तयार करा, सिस्टम्स तयार करा, प्रोसेस तयार करा आणि स्वतः मोकळे राहा, आणि आपल्या जीवनाचा उद्देश आहे परमार्थ, त्याच्यासाठी वेळ द्या. जे मला माझ्या आयुष्यामध्ये सापडलं, मी करू शकलो. मग मला हा जेव्हा प्रश्न विचारला जायचा तेव्हा नेहमी एक प्रश्न अंतरंगात मी स्वतःला विचारतो की आज तरुण मुलं का निराश आहेत? का कुठल्या तरुण मुलाला सांगितलं की अरे चल गडावर, चल गोंदवल्याला, चल कथेला, चल रामभक्तीला चल, तर हे सगळे जण त्याच्याकडे नाकं मुरडतात, कारण की त्यांना असं वाटतं अरे माझी आजी करते, माझे वडील करतात, हे सगळं मी रिटायरमेंट झाल्यानंतर करायला तयार होईल तेव्हा बघू. पण एक लक्षात घ्या, माणूस फक्त म्हातारा होतो, त्याच्या सवयी म्हातारपणी देखील बदलत नाहीत. संसार मनुष्याचा सुटत नाही. कितीही सोडायचा प्रयत्न केला तरी सासूबाई 80 वर्षाच्या झाल्या तरी ओटा सुटत नाही.
ही सवय जी आहे ही तरुणपणापासून जर लावली तरच तुम्हाला सोडण्याची कला प्राप्त होते. आणि मग हे कसं करावं, हे तरुणांना कसं सांगावं, कारण प्रवचन सांगितलं तर मुलं येत नाहीत, झोपून जातात. जसं ताईने सांगितलं की थेट जर एखादं प्रबोधन केलं तर आजच्या काळामध्ये कुठलाही तरुण प्रबोधन ऐकायला तयार होत नाही. मग जसं एखादं कडू औषध देताना त्याला आपण मधामध्ये लेप लावून देतो की जेणेकरून ते मधातून ते कडू औषध पोटात जाईल, असा विचार करून आम्ही हा चित्रपट काढला की समर्थ विचारच आपल्याला सांगायचे. पण समर्थ विचार सांगत असताना तरुणांची देखील काय भूमिका आहे, का तरुण असा वागतो, त्याच्या नेमकं आतमध्ये काय दुखतंय, आणि सत्य असणारा जो बाप आहे त्याच्या अंतरंगामध्ये ते त्याला सत्य कसं गवसले, त्याला नेमका काय प्रोसेस मधून जावं लागलं, हा संघर्ष, भावनिक संघर्ष नात्यातून आपण उलगडत जाऊ आणि त्यातून समर्थ विचार टप्प्यावरती, कारण आयुष्य इतका मोठा गुरु दुसरा नाही. आयुष्यामध्ये जे अनुभव येतात त्यातून जे तुम्ही शिकता आणि त्या विचारांना जेव्हा समर्थ विचार तुम्ही कनेक्ट करायची लाईन शोधता त्यावेळेला ते ग्रंथ तुमच्या आयुष्यात येतात. नाही तर ग्रंथ हे नेहमी केवळ पीएचडी पुरतेच मनुष्याच्या आयुष्यात येतात. ग्रंथ हे तुमच्या रक्तामध्ये मिसळले गेले पाहिजेत. जसे एखादे ड्रायफ्रुट्स तुम्ही खाल्ले, रक्तात मिसळले तर ते शक्ती येते, तर नुसत्या बाटलीमध्ये बघून येत नाही. तशी आज ग्रंथांची अवस्था आहे. ग्रंथ हे केवळ शेल्फ मध्ये आहेत, पण या चित्रपटातून आम्ही ते ग्रंथ अशा मधाच्या मनोरंजन मूल्यामधून लोकांच्या हृदयामध्ये सहजपणे प्रविष्ट करणार आहोत आणि त्यातून या अनेक मुलांना हा समर्थ बोध होणार आहे. त्यामुळे आम्ही एक मोठा संकल्प केलाय. वी आर स्पॉन्सरिंग 50,000 स्कूल स्टुडंट्स, 50,000 विद्यार्थ्यांना आम्ही हा चित्रपट सवलतीच्या दरामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये दाखवणार आहोत. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही शाळांपर्यंत ही वार्ता द्या आणि शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे 100 रुपये एवढी घसघशीत सूट आम्ही तो चित्रपट बघण्यासाठी त्याला देत आहोत. याचा अर्थ एकच आहे की हा समर्थ विचार त्याच्या आयुष्यामध्ये जर गेला आणि त्यांनी एक जरी विचार त्यातला धरला तरी त्याला ह्याच्या लाईफ मध्ये खूप उडी मारता येईल. हा एकच उद्देश घेऊन या चित्रपटामध्ये मी पडलो. याच्यामध्ये अमोल दादा सारखा मला हिरा या चित्रपटाच्यासाठी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून सापडला आणि कसं असताना मला मग माझी सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर टाकल्यानंतर मी खूप मोकळा झालो. कारण कसं आहे, परवा सुप्रिया पिळगावकर ताई आमच्या म्युझिक लॉन्चला आल्या होत्या. माझ्या त्या खूप जुन्या फॉलोअर आहेत, श्रोते आहेत आणि मी त्यांना मुद्दामून सांगितलं मी चित्रपट काढतो कारण की मला माहिती शी वुड बी व्हेरी वरीड वेन शी कम टू नो. तर त्यांनी जेव्हा कळालं ती माझ्याकडे छडभर बघतच बसली. अरे तुला माहिती आहे का म्हणे इथं बसवणाऱ्यांची संख्या किती आहे, तू कशाला ज्या क्षेत्रामध्ये माहित नाही त्याच्यात पडला. मी म्हटलं काही काळजी करू नको, माझ्या बरोबर एक अतिशय उत्तम एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर तर आहेच, पण त्याने देखील तेवढ्याच तोला मोलाचा डायरेक्टर योगेश फुलपगरच्या रूपाने मला दिला. कालही हा माणूस मुंबईहून आलेला आहे. का तर म्हणे दादा ते DI तिथं पूर्ण करायचं होतं, करेक्शन्स करायचे होते. DI करून हा रात्री 3 वाजता सज्जनगडाच्या साताऱ्याला येऊन थांबला आणि आज पहाटे तो इथं आला. म्हणजे कुठल्याच इथल्या आर्टिस्टनी म्हणा, कुठल्याच टेक्निशियननी म्हणा, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणा, डायरेक्टर म्हणा किंवा आमचा DOP अदित नाईक जो खरं तर बॉलिवूड मधला अतिशय प्रतिनियश असा DOP आहे, पण माहित नाही त्याला काय इच्छा झाली आणि तो इतका आउट ऑफ द बॉक्स जाऊन त्यांनी ते फील्ड वाढवलंय आणि तो काम करतोय की माझ्याकडे शब्द नाही. या 3 आमचे त्रिमूर्ती आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. आणि मग जेव्हा ऍक्टिंग लेवलवर आलो, खरं सांगतो माझं ज्ञान या क्षेत्रामध्ये फार अल्प आहे. बाळासाहेबांना माहिती आहे आम्ही या क्षेत्रामध्ये असल्यामुळं आम्हाला जास्त या मनोरंजनाच्या क्षेत्रामधली माहिती नसते. पण या संपूर्ण चित्रपटाला समर्थांनी कवेत घेतलंय. आज मी सकाळी पूजेसाठी समाधी मंदिरात गेलो आणि जेव्हा ते पोस्टर समाधीला स्पर्श केलं तेव्हा समर्थ मला एकच म्हणाले, अरे बाळा तुला चित्रपट तू तयार केला असं वाटतंय का? हा सगळा चित्रपट माझ्या इच्छेने निर्माण झालाय, तो आता माझ्या हातात आलेला आहे. या चित्रपटाच्या निर्माणात आणि मी जेव्हा मागं वळून बघतो, कारण की हे इतके सगळे कलाकार बिझी असतात, एकाची डेट असेल तर दुसऱ्याची डेट नाही, दुसऱ्याची डेट असेल तर तिसऱ्याची डेट नाही, ह्याचं संघटन करणं म्हणजे केवळ अशक्य होतं. आणि त्याच वेळेला भूषण दादाच्याकडे 2 चित्रपट चालले होते, त्यातून आमचा हा चित्रपट आलेला, पण त्यांनी देखील सलग 15 दिवस दिले. शर्वरी ताईने जसं सांगितलं त्याप्रमाणे शी वॉज लाईक लास्ट मिनिट एंट्री आणि काय अद्भुत
कलाकृती केलेली आहे. मी समर्थचरणी प्रार्थना करतो की आमच्या या कलाकारांपैकी कोणाला ना कोणाला तरी या चित्रपटातून राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. ही समर्थांना माझी प्रार्थना आहे. कारण इतकं अद्भुत काम त्यांनी केलेलं आहे. प्रश्न आहे पुष्कराजचा. पुष्कराज वॉज नॉट ऑन बोर्ड. आम्ही त्याला एका वेगळ्या रोलसाठी सिलेक्ट केलं होतं, पण आम्ही ती अविस्मरणीय संध्याकाळ कधीच विसरणार नाही, जेव्हा तो आणि त्याने मला आणि अमोलला जणू काही वेठीस धरून ठेवलं की तो वडिलांचा रोल मला द्या, त्याशिवाय मी इथून हलत नाही. तर पण मला त्याच्यामध्ये काय जाणवलं की ते विश्वंभरचं जे त्याच्या आतमध्ये जी एक थर्स्ट होती, एक तहान लागली होती की मला बाहेर पडायचं जे तो त्याच्या फिजिकली त्या टप्प्यावर आयुष्याच्या अनुभवत होता. आणि तो स्पार्क मला आणि अमोलला इतका जाणवला. मी म्हटलं अरे यांनी कॅरेक्टर ऑलरेडी आतमध्ये घेतलेलं आहे विश्वंभरचं, सो लेट इट गो. आणि आम्ही विश्वंभरच्या रूपाने पुष्कराजला घेतलं आणि काय कमाल पुष्कराजने ऍक्टिंग केलेली आहे विश्वंभरची या चित्रपटामध्ये. तुम्ही तो सगळा पडद्यावरती बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईलच. शर्वरीताईने आईची भूमिका खरोखर म्हणजे जी कोणी आई असेल, मी एकच सांगेन, स्पॉइलर देत नाही, पण या चित्रपटाने पॉपकॉर्नचा खप खूप कमी होणार. तर तो तुम्ही का होणार आहे कमी, तो चित्रपटगृहामध्ये गेल्यानंतर बघालच. आमच्या ईशा केसकरचा एक छोटासा रोल आहे, तिच्याकडे संवाद खूप कमी आहे, पण ती डोळ्यामधून तिच्या व्यक्तिरेखा तिने इतक्या उलगडलेल्या आहे. कमाल तिने एक तटस्थ भूमिका घेऊन या चित्रपटामध्ये व्यक्तिरेखा साकारलेली आहे. तीच गोष्ट हार्दिक जोशीच्या बाबतीमध्ये आहे. त्यांनी देखील त्याचा रोल अत्यंत बखुबीने निभावलेला आहे. आणि बाकीचे आमचे सगळे कलाकार. त्यामुळं ही सगळी मला असं वाटतं की एक समर्थांनी झोळीमध्ये घेतलेली मंडळी आहे. या सगळ्यांना समर्थांनी झोळीमध्ये घेतलं आणि त्यांच्याकडून हे इतकं अद्भुत असं कलाकृती करून घेतलेली आहे. मला इथं कृतकृत्य वाटतंय. चित्रपट त्याच्या डेस्टिनीवरती मी इथं समर्थ इच्छेवरती सोडतोय. त्यांना जसं पाहिजे तसं ते करून घेतील. पण एक अत्यंत समाधान आहे की आपण आपल्या गुरुच्या तत्वज्ञानाला प्रचार प्रसार करण्यासाठी एक कणभर का होईना म्हणून जीवनामध्ये निमित्त झालो आणि याचं मला मनापासून आज कृतज्ञता वाटते. सो थँक्यू एव्हरीवन. तुम्ही मला या पूर्ण प्रोजेक्टमध्ये सहयोग दिला. इनफॅक्ट मीच कुठं कमी पडलो असेल तुमच्या, कारण की आय एम क्वाईट इलिटरेट इन युअर फील्ड, पण तरी तुम्ही मलाही सांभाळून घेतलं त्याबद्दल थँक्यू सो मच. पण 3 लोकांसाठी विशेष करून आज इथे अजून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. ते म्हणजे आमच्या संगीतकार केदार पंडित सर चित्रपटाची 2 गाणी रोहित राऊतने देखील संगीतबद्ध केलेली आहे. नचिकेत जो ज्यांनी या चित्रपटासाठी लिरिक्स लिहिले. समर्थांनाही एक बंद या चित्रपटात आहे, वेण्णा स्वामींचा आपण आता ऐकला. आणि सगळे गायक कलाकार आणि आर्यानी या गाण्यामध्ये साथ चढवलाय, तो आपण सगळे तृप्त झालेलो आहोत. आजपासून हे गाणं आत्ताच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ऐकायला येणार आहे. स्पॉटीफाय, ॲमेझॉन म्युझिक वगैरे गाणं वगैरे. आणि यूट्यूबला देखील ते गाणं आता ऑलरेडी प्रकाशित झालेलं आहे. त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही सगळे मंडळी इथे आलात आणि आमच्यासाठी सज्जनगडाच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जो आपण सोहळा आयोजन केला त्याचा सहभाग घेतला. काल सगळ्यांनी दर्शन घेतलेलंच आहे. आज पुन्हाही आपण नतमस्तक होऊया आणि समर्थ या चित्रपटासाठी भरघोस यश मिळू दे. समर्थ विचार देशोदेशी विदेशी पोहोचू दे, असं कार्य आपल्यासाठी घडू दे अशी प्रार्थना करतो आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपवतो. जय जय. मीडिया महत्व करायचं असेल तर आपल्याला मंदिर सोडून आपण इतरत्र कुठे इंटरव्ह्यू घेऊ शकतो. अमृता शिकवतो.